हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज पाहत राहा. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग व रोमॅन्टिक आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका. चंद्रप्रकाश अजूनही त्याच्या भोवती पांढऱ्या धुक्यासारखा पसरला होता. ईशा आणि आर्यमन एकमेकांच्या इतके जवळ उभे होते की जणू जग धुसर, फक्त ते दोघंच स्पष्ट. ईशाचा हात अजूनही आर्यमनच्या हातात होता. त्या स्पर्शात काहीतरी विचित्र शांतता होती, ज्याला शब्द लागत नव्हते. रात्रीचा वारा हळूच वाहत होता, पण ते दोघं मात्र अगदी स्थिर, जणू रात्रीनेच त्यांच्या भोवती एक न ऐकू येणारी गोधडी पसरवली होती. आर्यमनने तिला हलकंसं म्हणाला, "ईशा, आपल्यात घडतंय ते अचानक वाटत नाही का तुला?" ईशा त्याच्याकडे पाहत म्हणाली, "अचानक? कदाचित, पण असं काहीतरी होतंय ज्याची वाट माझं मन खूपच आधीपासून बघत होतं." तिच्या आवाजात एक अवघड सत्य लपलं होतं. आर्यमनने तिच्या डोळ्यात बघितलं. त्या डोळ्यात एक नाजूक भीती होती, पण त्याहून मोठी एक शांतता. धाडस, त्याने विचारलं, "तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना?" ईशाने हलकंसं होकार देत म्हटलं, "सगळ्यांपेक्षाही मी तुझ्यावरती खूपच जास्त विश्वास ठेवते." ते दोघं तिथेच त्या शांत मोकळ्या जाग्यात बसले होते. आजूबाजूला केवळ रात्रीचं संगीत, दूरवरचे झुरळांचे आवाज, पानांचा मंद सळसळता स्पर्श आणि कधीमधी उडणारी गार झुळूक. ईशाने हळूच आपलं डोकं आर्यमनच्या खांद्यावर टेकवलं. त्या क्षणी आर्यमनने एक अनामिक ऊब जाणवली, जी आधी कधीच नाही. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं, "ईशा, तुला कशाची भीती वाटते?" ईशा काही क्षण शांत राहिली. नंतर खूप हळू आवाजात म्हणाली, "ज्याच्याशी मी इतकं जवळ होते आहे त्याला गमावण्याची." आर्यमन थोडा अवाक झाला. "ईशा, तू मला गमावणार नाहीस? खरं सांग, मलाही इतकं जवळ कोण कधी आलं नाही." ईशाही हसली, मऊ, गोड आणि थोडीशी गोड दुखरी हसू. "मला माहीत आहे," ती म्हणाली, "आपण दोघंही पहिल्यांदाच अशी भावना अनुभवतोय." काही क्षण ते दोघं केवळ एकमेकांकडे पाहतच राहिले. कधीकधी दोन लोकांमध्ये शब्दांची गरजच राहत नाही. ही रात्र फार सहज वाटत होती, जणू नियतीने आधीच लिहून ठेवलेली. ईशाने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, "आर्यमन, मला थोडं चालायचंय. तू येणार?" "तुझ्यासोबत नेहमी," आर्यमन म्हणाला. दोघं त्या मोकळ्या मैदानातून हळूच चालायला लागले. पावलांचे आवाजही अगदी मंद, जणू ते दोघंही रात्र न डिस्टर्ब करता तिच्या मिठीत चालत होते. तारे वरून खाली बघत होते, जणू त्यांच्या प्रेमाचा पहिला साक्षीदार.
चालताना ईशाने सांगायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी कधी कोणालाच सांगितल्या नाहीत. आर्यमन तिच्याकडे वळला. तू मला सांगशील? जेव्हा तुला योग्य वेळ वाटेल तेव्हा तू मला ती गोष्ट सांगू शकतेस. ती त्याचं उत्तर ऐकून थक्क झाली, कारण कधीकधी एखादं वाक्यच सिद्ध करतं एखादा माणूस आपल्याला खरोखरच समजतोय. ईशाने अचानक थांबून त्याच्याकडे पाहिलं. आर्यमन, मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं. आर्यमन हसला, अगदी हळू पण मनापासून. आणि मला तुझ्यासोबत पूर्ण. काही क्षणांनी आर्यमनने तिला हाताने थांबवलं. ईशा, हो. ती त्याच्याकडे वळली. तो काही बोलला नाही. फक्त तीच दोन्ही हातांनी चेहऱ्यावर हात ठेवले. अगदी हलकं. ईशाचा श्वास अडकला. क्षणभर ती काही बोलू शकली नाही. आर्यमनने हळूच आर्यमनने हळूच तिच्या गालावर अंगठ्याने स्पर्श केला. तो स्पर्श इतका हलका, इतका नाजूक होता की ईशाला वाटलं जणू वेळच थांबली आहे. ईशाच्या श्वासाचा ताल बदलला. रात्र अधिक शांत झाली. जणू निसर्ग स्वतः त्यांच्यासाठीच जागा करून देत होता. ईशा, आर्यमनचा आवाज आता पूर्वीपेक्षा जास्त उबदार, जास्त जवळचा वाटत होता. ती त्याच्या डोळ्यात पाहत उभी राहिली. त्या डोळ्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. थोडी भीती, थोडी ओढ आणि खूप साऱ्या न सांगितलेल्या भावना. आर्यमन थोडा पुढे झुकला. पण इतकाच की तिला मागे हटण्याची जागा होती. ईशाने मात्र दूर जाण्याऐवजी त्याच्या हातावर स्वतःचा हात ठेवला. त्या स्पर्शात एक शांत परवानगी होती. आर्यमन तिच्या कपाळावर अगदी हळू, आदराने कोमल चुंबन ठेवतो. कपाळावरचं त्या एकच चुंबन ईशासाठी अपेक्षेपेक्षा जास्त होतं. तिच्या मनात उबदार लहरी उठल्या. जणू तिच्या आतली प्रत्येक भीती कुठेतरी विरघळून गेली. ती डोळे मिटून ते सर्व अनुभवत होती.
त्या शांत रात्रीत काही क्षण दोघंही फक्त एकमेकांच्या जवळ उभे राहिली. चंद्रप्रकाश ईशाच्या चेहऱ्यावर पडून तिच्या डोळ्यातील चमक अधिकच स्पष्ट दिसत होती. आर्यमनचे हृदय त्या शांततेतही जोरात धडधडत होते. थोड्या वेळाने ईशाने हळूच आपला हात सोडवला नाही. उलट त्याचा हात हलकेच आपल्या छातीसमोर धरत म्हणाली, आर्यमन, आज मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तो थोडा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. काय ईशा, तुला माझ्यासोबत काय बोलायचं आहे ते तू स्पष्टपणे बोलू शकतेस. ईशाने आता शांतपणे श्वास घेतला. जणू एखादं मनातलं दडवलेलं वाक्य आता ईशा आर्यमनला सांगणार होती. उघड करायला धैर्य गोळा करत होती. तू जेव्हा माझ्या जवळ येतोस मला भीतीपेक्षा शांतता जास्त वाटते. हे मला आधी कधीच जाणवलं नाही. आर्यमनचे डोळे मऊ झाले. त्याने तिच्या खांद्यावर हलका हात ठेवत म्हणालं, ईशा, तू मला जे काही सांगशील ते मी मनापासून ऐकेन. तुझ्या भावना माझ्यासाठी कोणत्याही शब्दांपेक्षा महत्त्वाच्या आहेत. वारा हलका झाला. ईशाचे केस तिच्या गालांवर आले. आर्यमनने हळूच ते बाजूला टाकले. तेवढ्याशा स्पर्शातही जपवणूक होती. ईशाच्या गालावरून केस बाजूला सारताच आर्यमनचा हात काही क्षण तिथेच थांबला. जणू तिच्या भावनांचा स्पर्शही जाणवत होता. ईशाने त्याच्याकडे वर पाहिलं. त्या नजरेत आता लपवण्यासारखं काहीच नव्हतं. ती हळूच पुढे म्हणाली, आर्यमन, जेव्हा तू असतोस ना मला असं वाटतं की मी अखेर कुणावर विश्वास ठेवायला शिकतेय. आर्यमनचा श्वास एक क्षण थांबला. त्याने तिचा हात पुन्हा हळूच आपल्या हातात घेतला. यावेळी थोडा अधिक आत्मीयतेने पण तरीही आदर राखून. ईशा, तो अगदी मऊ स्वरात म्हणाला, तू मला जितका भाग होऊ देशील मी तितकाच होईन. त्यापेक्षा जास्त कधीही नाही. ईशाच्या ओठांवर हलकी पण भावुक स्मित उमटली. त्या स्मितात तिच्या मनातली भीती विरघळत गेली आणि त्याऐवजी एक शांत, उबदार ओढ निर्माण झाली.
रात्रीचा वारा आता अधिक शांत झाला. जणू वातावरण त्यांच्या दोघांच्या भोवती एक कोमल, सुरक्षित वर्तुळ तयार करत होतं. ईशा हळूच आर्यमनच्या जवळ आली. इतकी जवळ की तिच्या श्वासांची ऊब त्यांच्या दोघांच्या